नमस्कार सर्वांना. मी आज बनवणार आहे गौरीसाठी कंठीमाल, तीही लांब वातीपासून प्राजक्ताच्या फुलांची कंठीमाल बनवत आहे. तर मी हे साहित्य घेतलेले आहेत. हे आहे कापूस लांब, हे आहे कलर, हे आहे कैची, ही लेस आहे, हे धाग्याचा रील आहे आणि हे कापूस असा फोल्ड करून घ्यायचा. तर मी पहिला व्हिडिओ बनवलेला, त्याच्यामध्ये मी बनवली होती फुलवातीपासून गणपतीसाठी कंठीमाल. आणि हे आता मी बनवत आहे गौरीसाठी लांब वातीपासून प्राजक्ताच्या फुलांची माल. तर हे कापूस आपण असं घ्यायचं, हे असं सोडून घ्यायचं आणि त्याची हे आपण असं हातावरती अशी वाद बनवून घ्यायची लांबच्या लांब. तर हे आपले वाद तयार झालेले आहे. हे मी घेतलेलं आहे पुट्टा आणि धागा असा घालून, आणि हे असं वातीला पण असा राऊंड शेप देऊन घेऊया. सात आठ तरी आपण ह्या पाकळ्या पाडायच्या असल्या तर तसं आपण राऊंड शेप देऊन घ्यायचा. असं घ्यायचं आणि असं घट्ट करून घ्यायचं. जसा हवा तसा काढून घ्यायचा. इकडे अशी जास्त असेल तर हे असं कट करून घ्यायचा आणि हे आपण इथे गाठ मारून घ्यायचे. आणि हा जास्तचा असा कापूस असला तर कापून घ्यायचा आणि हे धागे कापून घ्यायचे. हे आपलं तयार झालं फूल. आणि मी दुसरा असा बनवून ठेवलेला आहे. हे तुम्ही पाहू शकतात. ही एवढी मी फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता त्यांच्यामध्ये आपल्याला केसरी रंग द्यायचा आहे. तर मी हे कलरची डबी घेतलेली आहे. मुलं असणार तर आपल्या घरामध्ये असल्या कलरच्या डबे असणारच. आणि माझ्याकडे ब्रश तर नाहीत, तर मी आता माचीची काडी घेऊन ह्यांच्यामध्ये एक एक कलरचा टिपका देते. तर हे मी कलर घेतलेला आहे. आणि एक एक फुलाला असा मधोमध एक एक टिपका द्यायचा. ही मी फुलं सगळी तयार करून घेतलेली आहेत. तर आता आपण ह्या लेसला आता V शेपमध्ये स्टॅपलर असा करून घेत आहोत.
झाला करून. आणि आता हे आहे फॅब्रिकॉन, त्याच्याने एक एक फूल आपण चिपकवून घ्यायचं. हे आता बांधण्यासाठी मी असं फोल्ड मारून स्टेपलर करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामधून हे असं दोरी घेतलेली आहे, ती अशी बांधून घ्यायची आपण. ते स्टेपलर केला तरी चालेल. ही आपली तयार आहे प्राजक्ताची कंठीमाल. नक्की सांगा कशी तयार झाली ती, आणि तुम्ही पण करून बघा.